विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कसे आहात? कसा चालू आहे अभ्यास? परीक्षेला आता साधारणतः एक दिवस शिल्लक असणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघताय. आपली जी चालू घडामोडी महारिव्हिजनची सिरीज होती, परीक्षेला जाण्याच्या आधी ज्या 200 महत्त्वाच्या फॅक्ट्स होत्या त्या आपण साधारणतः रिव्हिजन करतोय. तुम्ही चालू घडामोडीचा बराच अभ्यास केलेला आहे. जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टींना टचअप करण्याचं काम आपण करतोय आणि त्यातला हा शेवटचा व्हिडिओ आहे परीक्षेला जायच्या आधीचा. आज याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या व्यक्ती, निधन झालेल्या महत्त्वाच्या काही व्यक्ती असतील, काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत तुमचे साधारणतः या संदर्भाने महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. याच्यावरती परीक्षेला कंपल्सरी 2 प्रश्न येतात. सोबतच आपण याच्यामध्ये क्रीडा घडामोडी घेतलेल्या आहेत, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आपण इथं बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आता आपली 200 फॅक्ट्स मधले आता 144 पासून ते जवळपास 201 पर्यंतच्या फॅक्ट्स आपल्या इथं बघणार आहोत आपल्याला. तर ते आपण साधारणतः लक्षात ठेवतोय. ओके. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ध्यास प्रबोधिनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपलं ध्यास प्रबोधिनी जे ॲप आहे गुगल प्ले स्टोअरला तेही डाउनलोड करा तुम्ही साधारणतः. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे प्रेमराज चव्हाण, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जॉईन करू शकता. ओके चलो बघूयात आपण साधारणतः पहिली फॅक्ट आहे आता. विनोद कुमार शुक्ल आहेत. आता विनोद कुमार शुक्ल यांचं नाव तुम्ही पाहिलेलं असेल ज्ञानपीठ पुरस्कारांची यादीमध्ये, ते लक्षात ठेवायचं. आता नुकताच म्हणजे मागच्या वर्षी जे फॅक्ट आहे 59वा ज्ञानपीठ जो पुरस्कार होता तो तुमच्या विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला होता. प्रश्न कशा पद्धतीने येतात? विनोद कुमार शुक्ल यांच्याविषयी 3-4 वाक्य देतील. विनोद कुमार शुक्ल कुठल्या राज्याचे होते ते देतील. त्यांचं क्षेत्र कुठलं होतं ते विचारतील. कवी होते, कादंबरीकार होते, तर त्या अँगलला लक्षात ठेवायचं. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि आजच्याच लेक्चरमध्ये आपण 60वा ज्ञानपीठ पुरस्कार वैरामुथू यांना मिळालाय तेही पाठ करणार आहोत. ते लक्षात ठेवायचे साधारणतः. 1999 मध्ये दीवार में एक खिडकी रहती थी. आता कादंबरीकार आहेत, कवी आहेत, त्यामुळे त्यांची नावं सुद्धा एकदम भारी आहेत. त्याला साहित्य अकादमी मिळालाय, म्हणजे ज्ञानपीठ पण मिळालाय, साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळवणार आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडचे ते पहिले लेखक होते. सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सुद्धा एक महत्त्वाचा पुरस्कार त्यांना आहे, पेन नाबाकोव. हा सुद्धा तुमचा साहित्यातलाच पुरस्कार आहे, पण तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. तर त्या अँगलला आपण इथं साधारणतः लिहितो. आणि असे पहिले भारतीय लेखक आहेत, दक्षिण आशियातले लेखक आहेत, हे आपण इथं लक्षात ठेवतो. विनोद कुमार शुक्ल, छत्तीसगड, ज्ञानपीठ पुरस्कार 59वा. क्लिअर आहे सगळ्यांचं? त्यानंतर पुढची फॅक्ट आहे तुमची राम सुतार. स्टार करून ठेवा, म्हणजे MS स्वामीनाथन यांचं निधन झालं 2024 ला. त्या वर्षीच्या दोन्ही परीक्षांना, कंबाईनला राज्यसेवेला, त्यांच्यावरती प्रश्न आला. तसा राम सुतार यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. राम सुतार यांचं निधन वयाच्या बरोबर 100व्या वर्षी झालेलं आहे, ते एक लक्षात ठेवायचं. प्रसिद्ध भारतीय शिल्पकार आहेत. भारतातला आणि जगातला सर्वात उंच पुतळा जो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, बरोबर ना, सरदार वल्लभभाई पटेल यांचा साधारणतः नर्मदा नदीवरच्या तुमच्या सरदार प्रकल्पातला तो आहे. 182 मीटर उंची तुमचा जगातला सर्वात उंच पुतळा बांधलेला आहे आणि त्याचे शिल्पकार ते आहेत. त्यांनी खूप सारे पुतळे बांधले, म्हणजे साधारणतः बेंगलोर विमानतळावरचा केम्पेगौडा यांचा पुतळा, त्याला आपण म्हणतो स्टॅच्यू ऑफ प्रॉस्परिटी, तो पण त्यांनी बांधला. संसदेच्या भवनामध्ये महात्मा गांधींचे जे पुतळे आहेत ते सुद्धा त्यांनी खूप सारे बांधलेले आहेत. त्यामुळं यामध्ये अत्यंत चर्चेत आहेत. सोबतच एक तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं, नुकताच जो महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 आहे, तो 24चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, ते आपण लक्षात ठेवू शकतो. 24चा त्यांना मिळाला, 23चा अशोक सराफ यांना मिळालेला होता, ते लक्षात ठेवा. त्याच्या आधीचा आशा भोसले आहेत, त्याच्या आधीचे तुमचे आप्पासाहेब धर्माधिकारी. असे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं. आणि सोबतच त्यांना पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण तिथं दिसत नाहीये. राम सुतार यांच्यावरती मल्टी लाईनर समजा प्रश्न आला तर तो आपल्याला जमला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यांचा मला वाटतं जन्म धुळ्याला होता आणि मृत्यू मात्र तुमचा उत्तर प्रदेशला झालेला आहे. या अँगलला आपण बघू शकतो. जागतिक कीर्तीचे शिल्पकार आहेत किंवा शिल्पतज्ञ आहेत. त्यानंतर पुढचं तुमचं डॉक्टर बाबा आढाव. डॉक्टर बाबा आढाव यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हमाल पंचायत वगैरेच्या संदर्भाने सामाजिक कार्यकर्ते होते. BAMS म्हणजे डॉक्टर होते ते ऑफिशियली. पुण्यामधल्या नाना पेठेमध्ये त्यांनी दवाखाना सुरू केला होता आणि समाजसेवेची सुरुवात केलेली होती. हे महत्वाचं आहे तुम्हाला. राष्ट्र सेवा दलामध्ये त्यांनी काम केलं होतं. 2 महत्वाचं इथं लक्षात ठेवा. एक हमाल पंचायत नावाचा उपक्रम त्यांनी 1955 मध्ये सुरू केला. म्हणजे आपल्याकडे जे म्हणतो ना आपण मार्केट यार्डामध्ये वगैरे जे पोती वगैरे उचलतात, हमाल आपण म्हणतो त्याला, रेल्वे स्टेशनवरती हमाल असतात, त्यांची हमाल पंचायत सुरू केली ती. आणि 1974 मध्ये त्यांनी कष्टाची भाकर हा उपक्रम सुरू केला. तुम्ही कधी पण आता पुणे स्टेशनला जर गेला असाल तर पुणे स्टेशनच्या बाहेर कष्टाची भाकर उपक्रम 1 रुपयांमध्ये जेवण मिळतं, अजूनही चालू आहे. आता कदाचित प्राइस वाढली असेल, 5 रुपये वगैरे झाले असेल, पण कष्टाची भाकर हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला होता. तर ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरं हे महत्वाचं आहे, 1969 मध्ये त्यांच्याच प्रयत्नांना महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार, हमाल आणि श्रमजीवी कामगार कायदा करण्यात आला होता. म्हणजे हे जे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्यासाठीचा कायदा आहे, ते एक लक्षात ठेवा. 2020 मध्ये ऑलरेडी त्यांना आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ केलेला होता, पण त्यांनी तो नाकारला. कारण एखादा पुरस्कार एखाद्या शासनाकडनं घेतला तर त्यांचे गोडवे गावे लागतात असं त्यांना वाटायचं. कारण हे सगळे समाजवादी किंवा समाजवादी विचारसरणीच्या कुशीमध्ये तयार झालेले नेतृत्व होते. राष्ट्र सेवा दलामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं संघटनमध्ये. राष्ट्र सेवा दल
असं काय आलं तर ते सुद्धा बरोबर आहे साधारणतः, हे लक्षात ठेवायचं. असंघटित कष्टकऱ्यांच्या याच्यासाठी आयुष्यभर त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य वेचलेलं आहे, बाबा आढाव. तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवता येऊ शकतं. त्यानंतर साधारणतः पुढे आहेत कुमारी कमला. आता असले जे प्रश्न आहेत ना, म्हणजे ज्येष्ठ नाटककार, संगीतकार, नृत्यांगना हे विचारतात, सोबतच ते कुठल्या क्षेत्राचे आहेत आणि त्यांचं घराणं कुठले असलं काहीतरी विचारता आयोग. त्यामुळे कुमारी कमला आहे तुमच्या भरतनाट्यमच्या नृत्यांगना. इथं कुचिपुडी, कथ्थक वगैरे काहीतरी देतील. भरतनाट्यमच्या नृत्यांगना आहेत ते एक लक्षात ठेवायचं. अभिनेत्री आहेत 2025 मध्ये आणि निधन भारतात नाहीये तर ते कॅलिफोर्नियात झालं, मुद्दाम मी घेतलेलं आहे, ते एक लक्षात ठेवायचं. इथं आता भरतनाट्यमची जी एक शैली आहे वजुऊर शैली किंवा वजुहूर शैली म्हणा त्याला, वजुहूर किंवा वजुहूर शैली, या वजुहूर शैलीच्या मुख्य प्रचारक होत्या. कशामधल्या? भरतनाट्यमच्या. कुमारी कमला. ओके, कुमारी कमला इथं लक्षात ठेवू शकतो आपण. आणि एक अजून महत्वाची गोष्ट, आपल्याकडे जे व्यंगचित्रकार होते RK लक्ष्मण द कॉमन मॅन, यांच्या त्या पहिल्या पत्नी होत्या, ते पण आपण इथं साधारणतः लक्षात ठेवू शकतो. भरतनाट्यम आणि वजुहूर शैली दोन्ही सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. नंतर पुढची व्यक्ती तुमचे धर्मेंद्र. आता धर्मेंद्र सिंग देओल त्यांचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे, ही मॅन म्हणतात त्यांना, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे, काय अडचण नाही. या शोले पिक्चर वगैरे बरेच पिक्चरची नावं तुम्हाला माहित असतील. आता येण्यासारख्या काय गोष्टी साधारणतः, ही मॅन ऍक्शन किंग चालते. पहिला चित्रपट कदाचित विचारतील ते दिल भी तेरा हम भी तेरे नावाचा एक चित्रपट आहे 1960चा. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ते महत्वाचं आहे. विजयांता फिल्म्स नावाची त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केली, हे महत्वाचं आहे. आणि राजकारणामध्ये सुद्धा ते आलते. 2004 ते 2009 या कालावधीमध्ये ते बिकानेरमध्ये, बिकानेर कुठं आलं तुमचं? राजस्थान. भूगोलामध्ये काय महत्वाचं? बिकानेर आलं तर तुमची आशिया खंडातली सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे तुमची, ते एक लक्षात ठेवायचं. तिथून ते भाजपाचे खासदार होते. त्यांना बघा पद्मभूषण आहे, फिल्म फेअर आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा आहे. फक्त दादासाहेब फाळके पुरस्कार नाही अजून, पण तो कदाचित मिळेल. आता मरणोत्तर वगैरे मिळाला तर त्या अँगलने घेता येईल, पण सध्या त्यांना तो पुरस्कार नाही, हे लक्षात ठेवू शकतो आपण. धर्मेंद्र सिंह देओल यांच्या अँगलनं महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर तुमचे वैदेश्वरन राजा रामन. बघा आता असलं विचारतात ते कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहेत? भारताच्या संगणक विज्ञानाचे जनक, अत्यंत महत्वाचं आहे. कम्प्युटरचे जे युग आलं ना आपल्याकडे, ते म्हणजे तुमचे BCS MCS नावाचे आहेत साधारणतः, किंवा MTech कम्प्युटर सायन्स वगैरेचे कोर्सेस जे आहेत, हेच त्यांनी पहिल्यांदा सुरू केले. 1965 मध्ये IIT कानपूर येथे भारतातला पहिला MTech संगणक विज्ञान, MTech चा जो कोर्स आहे तुमचा, हा MTechचा कोर्स त्यांनी पहिल्यांदा सुरू केला. सोबतच मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन MCA अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जी समिती होती किंवा सुरू करण्याची समिती होती, त्या समितीचे अध्यक्ष ते होते, त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं. आता हे शास्त्रज्ञ आहेत, तर शास्त्रज्ञांसाठीचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सोबत त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. नाव काय तुमचं? वैदेश्वरन राजा रामन, भारताच्या संगणक विज्ञानाचे जनक. हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवता आलं पाहिजे. दुसरं तुमच्या आता सिमोन नवल टाटा. आता टाटा दिसले की लक्षात ठेवायचं, रतन टाटा यांच्या सावत्र आई होत्या आणि त्यांचे स्वतःचे चिरंजीव होते नोएल टाटा, म्हणजे रतन टाटांच्या सावत्र आहेत, लक्षात ठेवा. का महत्वाचं? लॅक्मेच्या जाहिराती बघा तुम्ही टीव्हीवरती बघता, लॅक्मे नावाचा जो आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँड आहे ना, तो त्यांनी तयार केलता, म्हणून त्यांना कॉस्मेटिक झरीना या नावानं सुद्धा ओळखलं जातं. सोबतच तुम्ही वेस्ट साइड कपड्यांचे तुमचे ब्रँड आहे, बघा हे वेस्ट साइड कपड्यांचा ब्रँड सुद्धा यांनी तयार केलता. नाव आहे सिमोन नवल टाटा. या रतन टाटा यांच्या सावत्र आहेत आणि तुमच्या नोएल टाटा यांच्या आई होत्या, हे लक्षात ठेवायचं. लॅक्मे आणि वेस्ट साइड हे दोन्ही लक्षात ठेवा, कॉस्मेटिक झरीना. त्यानंतर पुढे अजित अनंतराव पवार. इथं एकही शब्द मी लिहिलेला नाहीये, लेकरांना माहिती आहे मी बारामतीचं आहे. मला ही फॅक्ट ज्या वेळेला मी टाईप करत होतो त्यावेळेला म्हणजे रोज काहीतरी बघितलं की असं होतंय. चला आता इथं भावनिक होऊन उपयोग नाही, पण अजित दादांच्या विषयी एखादी फॅक्ट आली, शक्यतो राजकारणावरती प्रश्न विचारला जात नाही, पण आलीच फॅक्ट, तर महाराष्ट्राचे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला हा माणूस आहे, ते लक्षात ठेवा. N नंबर ऑफ खात्यांचे मंत्री राहिलेले ते एक साधारणतः आपण लक्षात ठेवू शकतो, तेवढं फक्त बघा, बाकीचं साधारणतः काही बघायची गरज नाहीये. अजित दादांचं निधन झालंय का खूप मोठ्या राजकारण्याला आपण मुकलेलो आहोत, तर त्या अँगलनं हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे माधव गाडगीळ, हे एक लक्षात ठेवा. आता माधव गाडगीळ हे तुमचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ होतं. भारताच्या पर्यावरणाचे विवेक रक्षक माधव गाडगीळ आलं की पर्यावरण नावाचा शब्द येणारच, ते लक्षात ठेवा. माधव गाडगीळांचा प्रश्न भूगोलामध्ये येऊ शकतो, पर्यावरण पण येऊ शकतो. महत्वाचं काय, 2010 मध्ये केंद्र सरकारने पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते. ते डायरेक्ट म्हणले होते पश्चिम घाट धोक्यात आलेला आहे, सगळ्या प्रकारच्या खाणकामावरती, प्रोजेक्टवरती, प्रकल्पावरती, कारखान्यावरती बंदी घालायची आहे. त्यामुळं यावेळेला ते खूप कठोर पद्धतीनं त्यांनी निर्णय दिले होते तिथं, ते एक लक्षात घ्यायचं. पुरस्कार बघा, पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, पुन्हा एकदा सायंटिस्ट आहेत म्हणून. हे का सांगतोय मी पद्मश्री पद्मभूषण? आहे विचारताय, चुकवताय त्याच्यामध्ये, पद्मश्री मिळाला का पद्मभूषण मिळाला, याच्यामध्ये आयोग बारकाईपर्यंत आता जाते, ते लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं हे आपण पर्यावरणाचं नोबेल म्हणूयात,
चॅम्पियन ऑफ द एक अर्थ पुरस्कार दिला जातो दरवर्षी. 2024चा चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव कॅटेगरीचा पुरस्कार यांना मिळालेला होता. तर ते एक लक्षात ठेवायचे, माधव गाडगीळ. आपल्याकडे धनंजयराव गाडगीळ होते बघा. धनंजयराव गाडगीळ हे खूप मोठे अर्थतज्ञ होते आपल्याकडे. या धनंजयराव गाडगिळांचं चिरंजीव होते माधव गाडगीळ. तर त्या अँगलने एक लक्षात ठेवा, असा कुठला प्रश्न आला तर ते असू शकते. D.R. गाडगीळ यांचे सुपुत्र होते. त्यानंतर तुमचे साधारणतः विज्ञान क्षेत्रामधल्या घडामोडी, डेव्हिड फार्बर हे लक्षात ठेवा. यांना म्हणतात इंटरनेटचे आजोबा. आता आपण म्हणतो ना 5Gचं इंटरनेट आलं, 6G वगैरे वगैरे चालल्यात, तेव्हा तुम्ही स्वतःच आठवा, आम्ही ज्यावेळेला शाळेमध्ये असायचो 2010ला आमची 10वी झाली, 12ला 12वी झाली, या काळामध्ये ना आम्हाला महिनाभरासाठी 1.5 GB किंवा 2 GB डाटा मिळायचा आणि आम्ही ती KBPS न डाउनलोड करायचो. आता तसं नाहीये. सुरुवातीच्या काळात तर कसं असेल बघा, ARPANET, तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर वगैरे पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे बघा. ARPANET सुरुवातीला जे विकसित केलं, इंटरनेटची पहिली आवृत्ती ती यांनी विकसित केली. नाव काय त्यांचं? डेव्हिड फार्बर. म्हणून त्यांना इंटरनेटचे आजोबा, ग्रँडफादर ऑफ इंटरनेट असं म्हटलं जातं. डेव्हिड फार्बर, ते एक लक्षात ठेवायचं. दुसरं, फादर थॉमस कुन्नुकल, नाव लक्षात ठेवा. काय ते? CBSE चे माजी अध्यक्ष आहेत तुमचे, साधारणतः ज्युइस्ट धर्मगुरू आहेत. ज्यू धर्मगुरू म्हणजे ज्यू धर्मीयांचे धर्मगुरू होते ते एक लक्षात ठेवायचं. फादर थॉमस कुन्नुकल CBSE चे अध्यक्ष राहिलेले आहेत. नॅशनल ओपन स्कूलचे संस्थापक आहेत. म्हणजे भारतात जी मुक्त शिक्षण चळवळ आहे ना, म्हणजे एखादा काम करत असेल, त्याला शिकायला वेळ नाहीये, तर त्याला आपण मुक्त विद्यापीठात शिक्षण देतो. इग्नू असेल, YCM असेल वगैरे वगैरे, ते लक्षात ठेवा. या मुक्त शिक्षणाच्या चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? फादर थॉमस कुन्नुकल, ज्युइस्ट धर्मगुरू होते, ते एक लक्षात ठेवा. आता संदर्भ आलाच आहे तुमचा, तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे तुमची. त्याची स्थापना 1985 ला झाली नवी दिल्लीला. जगातलं सर्वात मोठं ओपन स्कूलिंगचं विद्यापीठ आहे ते. आणि आपल्याकडे तुमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी आहे, त्याची स्थापना 1989 ला झाली. तर त्या अँगलला आपण इथं प्रश्न घेऊ शकतो साधारणतः. तर ते एक साधारणतः आपण इथं लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर तुमचे सुरेश कलमाडी, ज्यांनी आता 31 मेची राज्यसेवेची परीक्षा दिली. एक्सपेक्ट नव्हता केला की सुरेश कलमाडींवरती असा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो, पण सुरेश कलमाडींवरती मल्टी लाईनर प्रश्न सुद्धा येऊ शकतो. कारण राजकारणातले मोठे नेते राहिलेले, त्यानंतर भ्रष्टाचाराच्या वगैरे आरोपामध्ये चर्चा झाली, नंतर त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली वगैरे, ते आहेत. सुरुवातीला 1960 मध्ये ते वायुदलामध्ये समाविष्ट झाले. स्क्वाड्रन लीलड म्हणून त्यांनी 1970 मध्ये वायुदलाचा राजीनामा दिला. आल्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले. युवक अध्यक्ष वगैरे त्यांनी तुमच्या टप्पे जे ते पार केले. राज्यसभेचे खासदार पण राहिले. लोकसभेचे खासदार ते पुण्यात नव्हते, ते मग किती वेळा वगैरे ते नाही पाठ करायचं आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर मला वाटतं रेल्वेचे राज्यमंत्री पण राहिलेले होते. रेल्वे राज्यमंत्री असताना अर्थसंकल्प रेल्वेचा सादर केला त्यांनी. असे एकमेव आहेत की रेल्वेचे मंत्री, कॅबिनेट मंत्री जे आहेत ते अर्थसंकल्प सादर करायचे आधी, 2017च्या आधी राज्यमंत्री असताना यांनी अर्थसंकल्प सादर केला. महत्वाचं आहे. आणि मग या 2 फॅक्ट्स महत्वाच्या होत्या आणि त्याच्यावरतीच आता राज्यसभेला प्रश्न आला. 1996 ते 2012 भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले होते. आणि हेच असताना 2010 मध्ये आपल्याकडे कॉमनवेल्थ गेम्स झाल्या होत्या दिल्लीला, आणि त्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले होते. त्यानंतर 2000 ते 2013 आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. म्हणजे इव्हन त्यांना 2015 पासून या संस्थेचं आजीवन अध्यक्ष पण केलेलं होतं. तर त्या अँगलनं तुम्हाला इथं प्रश्न येऊ शकतो. सुरेश कलमाडी ऑलरेडी आता राज्यसभेला हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आशा भोसले, महत्वाचं आहे, अगदी रिसेंट निधन झालेले. पेपर काढत तुमचा जेव्हा चालला असेल ना, त्याच वेळेला यांचं निधन झालेलं आहे. आता मी एकदम सिलेक्टेड डॉक्युमेंट्स घेतले त्यातले महत्वाचे. एक तर दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, जो की चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार आपण म्हणतो. तो 2000 साली यांना मिळालेला आहे. यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2008 ला, आणि महाराष्ट्र भूषण 2021 चा, हे आपण रिसेंट पाठ केलेलं आहे. ते एक लक्षात ठेवा. बघा आता 21 चा महाराष्ट्र भूषण कोणाचा आहे तुम्हाला? आशा भोसलेंना. त्यानंतर मला वाटतं 22-23 साली तुमचा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. ओके. आणि त्यानंतर तुमचा 2024 चा आपण आत्ता पाठ केलं, तो म्हणजे राम सुतार यांना मिळालेला आहे. तर त्या अँगलने एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2011 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यांची नोंद झाली. सर्वात जास्त रेकॉर्डिंग करणारी गायिका म्हणून त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची हे झाली. म्हणजे लता मंगेशकरांपेक्षा सुद्धा जास्त रेकॉर्डिंग केलेले आहेत. ते लक्षात ठेवायचं. ही एक फॅक्ट महत्वाची. 2013 मध्ये माई नावाचा एक हिंदी चित्रपट होता, त्याच्यामध्ये त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केलेला होता. आणि त्यांच्या कारकिर्दीतलं पहिलं चित्रपटाचं गीत त्यांनी 1943 मधल्या माझे बाळ या चित्रपटासाठी गायलं. आता तुम्ही लक्षात ठेवा, मंगेशकर कुटुंबियांचे 4 भावंड आहेत.
लता मंगेशकर आहेत, त्यानंतर तुमच्या आशा भोसले आहेत, नंतर उषा मंगेशकर आणि दुर्दनाथ मंगेशकर आहेत, ते लक्षात ठेवायचं. लता मंगेशकर याला तर आपण भारताच्या गान कोकिळा असं म्हणतो लता मंगेशकरांना. तर यांच्याविषयी यांचं निधन 2022 झालंय. यांच्यावरती काय अजून प्रश्न आला नाही लता दीदींवरती, तोही कदाचित येऊ शकतो, तो लक्षात ठेवा. आशा भोसले सुद्धा चर्चेत आहेत, त्यांचं निधन झालंय, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण त्यासाठी रेडी असलं पाहिजे. ओके. त्यानंतर के गोविंदा भट यांची एक फॅक्ट आहे, काय बघा, यक्षगान ऐकले का तुम्ही? यक्षगान नावाचा हा प्रकार आहे कलाक्षेत्रामधला. तर यक्षगानच्यासाठी प्रसिद्ध आहेत के गोविंदा भट. आणि यक्षगानातील तेंकुथिट्टू नावाची परंपरा आहे, त्या संदर्भाने ऐकलं. बरं आठवते कुमारी कमला मगाशी बघितलं आपण, भरतनाट्य नृत्यांगना. तसं के गोविंदा भट कशासाठी प्रसिद्ध आहेत? ज्येष्ठ यक्षगान कलाकार आहेत, ते लक्षात ठेवा. आणि त्यातली त्यांची परंपरा आहे तेंकुथिट्टू, तर त्या अँगलला लक्षात ठेवायचं. दुसरं, नीला भागवत पुन्हा एकदा कुठल्या आल्या? शास्त्रीय गायिका आल्या. आणि त्यानंतर त्या आहेत ग्वाल्हेर घराण्याशी निगडीत. मला बरोबर ना 2023ला कंबाईनला प्रश्न आलता का 24ला प्रश्न आलता? उस्ताद खान साहेब कुठले तरी दिलते आणि उमरेल सेहरवली घराणं विचारलं होतं, बरोबर ना? तसं नीला भागवत यांचं घराणं कुठलं आहे? ग्वाल्हेर घराणं. आणि असं असलं की त्या शास्त्रीय गायिका आहे, ते मुद्दाम वरलाईनच आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे सगळ्यांना. या निधन वार्तामधल्या महत्वाच्या घडामोडी होत्या. त्यानंतर आपण क्विकली जाऊयात क्रीडा घडामोडींकडे. आता क्रीडा क्षेत्रावरचा एक प्रश्न तुम्हाला कंबाईन मध्ये कंपल्सरी विचारला जातो आणि ते शक्यतो वन लाईनर असतो, मधली लाईनर तुम्हाला प्रश्न येणार नाहीये. काय? T20 पुरुष वर्ल्ड कप या संदर्भात आहे. सगळ्यांना माहिती आहे, लेकरांनी म्हणजे पुरुष मंडळी जी आहेत लेक्चर बघणारी, त्या सगळ्यांना क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे माहित असतं. लेडीजनी थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हा जो तुमचा आवृत्ती होता T20 वर्ल्ड कपची या वर्षीची 2026ची, ती भारतामध्ये झालती. भारत आणि श्रीलंका यांचे सहयजमान होते. 10वा वर्ल्ड कप होता, हे एक लक्षात ठेवायचं. या वर्षीचा विजेता कोण झाला? भारत. विचारतात की कुणाला हरवलं? न्यूझीलंडचा आपण फायनलमध्ये पराभव केला आणि भारत विजेता झाला. भारतानं तिसऱ्यांदा जिंकला. कधी 2007ला पहिलाच होता, तो आपण जिंकला होता. नंतर 2024ला रोहित शर्माच्या अंडर जिंकला आणि 2026ला आपण सूर्यकुमार यादव आपला कॅप्टन होता, त्याच्या कॅप्टनशिपच्या अंडर हा जिंकलेला आहे. नवीन कॅप्टन कोण झाला आपला T20चा? श्रेयस अय्यर, तो लक्षात ठेवा. तुमच्या संपूर्ण मालिकेमध्ये पहिल्या 2-3 मॅच मध्ये संजू शामलाला खेळवलं नव्हतं, नंतर त्यांनी इतक्या धावा केल्या की त्याला मालिकावीराचाच पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवू शकतो. आणि असा एक प्रश्न विचारू शकतात की 2026च्या T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसिडर कोण होता? तर त्याचं नाव आहे तुमचं रोहित शर्मा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला कदाचित जाऊ शकतो, तर ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर महाराष्ट्र केसरी चर्चेत आहे. आता तशा महाराष्ट्र केसरीच्या 2 वेगवेगळ्या स्पर्धा 2 संदर्भ आयोजित केल्या जातात, पण त्याचं जे रेप्युटेशन होतं जुन्या काळापासून महाराष्ट्र केसरीचं, त्यातली ही 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे आणि ती आता तुमची वाघोलीला झाली पुण्यामध्ये, आणि त्यामध्ये जिंकलेला आहे हर्षवर्धन सदगीर नाशिकचा. हा 2026ला जिंकला आणि याच्या आधी तो 2019ला पण जिंकलेला होता, त्यामुळं दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आणि महिलांच्या महाराष्ट्र केसरीमध्ये विजेती झाली आहे अमृता पुजारी. दोन्ही अँगलनं वन लाईनर प्रश्न मला आले पाहिजेत आणि ते लक्षात ठेवायचे. महिलांमध्ये कोण? अमृता पुजारी. पुरुषांमध्ये कोण? हर्षवर्धन सदगीर. साधारणतः या अँगलनं आपल्याला इथं गोष्टी जमायला हव्यात. ओके. त्यानंतर पुढे आता महिला क्रिकेटमध्ये काही विक्रम झालेत. पहिलं, स्मृती मानधना. एक लक्षात ठेवायचं, पुरुष आणि महिला T20 क्रिकेट दोघांचं मिळून याच्यामध्ये सर्वाधिक धावा करणारी बॅट्समन आता स्मृती मानधना ठरले. रोहित शर्माच्या आय थिंक 43 रन्स होत्या, त्याला सुद्धा मागे टाकलं, त्यापेक्षा जास्त रन्स आता T20 मध्ये स्मृती मानधनाच्या नावावरती आहेत, त्यामुळे ते एक पाठ करा. दुसरा, हरमनप्रीत कौर ही आपली साधारणतः T20 आणि वन डे संघाची कॅप्टन आहे. हिनं आतापर्यंत महिलांमध्ये सर्वाधिक मॅचेस खेळलेल्या आहेत, हा त्याचा विक्रम बघा. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम कुणी केलाय? हरमनप्रीत कौर. मुद्दाम दोन्ही गोष्टी मी एका स्लाइडला घेतलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. साधारणतः हरमनप्रीत कौर सर्वात जास्त सामने. इव्हन इथं तुम्हाला दीप्ती शर्मा पण येईल पुढं. दीप्ती शर्मानं T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जगात विकेट्स घेतलेल्या आहेत, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. दीप्ती शर्मा सर्वात जास्त विकेट्स आहेत, स्मृती मानधना सर्वात जास्त धावा आणि हरमनप्रीत कौर सर्वात जास्त महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने. तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवता येऊ शकतं. त्यानंतर काही खेळ आहेत वेगळे क्रिकेट सोडून, बरोबर ना? नाही तर बऱ्याच जणांचा क्रिकेट आवडीचा असतो. आर वैशाली लक्षात ठेवायचं. आता नाही का 4-5 दिवसापूर्वीच आर प्रज्ञानंद, बरोबर, यांनी नॉर्वे चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे, तर त्याची बहीण आहे तुमची आर वैशाली. ही महिलांमधली 3री ग्रँड मास्टर आहे आपल्याकडली आणि तिनं काय केलेलं आहे? विमेन्स कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा एक असते, तर ती जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. ही कॅन्डिडेट स्पर्धा जी आहे ती सायप्रस मध्ये झाली, त्याची कॅपिटल निकोशिया या भागामध्ये झालेली आहे. आता ज्यांना बुद्धिबळ कळत नाही त्यांच्यासाठी एक बुद्धिबळाचा विश्वचषक असतो, ज्याच्यामध्ये आपण दिव्या देशमुख आणि डी गुगेश हे 2 गोष्टी पाठ केलेत. नॉर्वे मधली फिडेची एक स्पर्धा असते, त्याच्यामध्ये तुम्ही आता एक आठवडाभरापूर्वीची न्यूज आहे,
की त्याच्यामध्ये तुम्ही हे पाठ केलेले आर प्रज्ञानंद आणि सोबतच ही तुमची कॅन्डिडेट स्पर्धा असते त्याच्यामध्ये तुम्ही आर वैशाली पाठ केलेले आहे. हे अशा खूप साऱ्या गोष्टी बरं का. दिव्या देशमुख एक लक्षात ठेवा, दिव्या देशमुखनं महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. फायनल ही आपल्याकडेच कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यामध्ये झालती आणि याच्यामध्ये दिव्या देशमुख जिंकली. दिव्या देशमुख नागपूरचे आहे, बरोबर आहे ना. तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवू शकतो. दोन्ही फॅक्ट महत्वाचे आहेत. त्यानंतर पायल नाग महत्वाचं आहे, तिरंदाजी आर्चरी याला आपण म्हणतो साधारणतः याच्यामध्ये 4ही अवयव गमावले त्याला आपण म्हणतो क्वाड्रुपल अँप्युटी असा एक तुम्हाला साधारणतः डिसॅबिलिटी आहे. असं असून सुद्धा तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी जगातली पहिली खेळाडू आहे. म्हणजे हातही नाहीत आणि पायही नाहीत तरी सुद्धा आर्चरीमध्ये जगातलं सुवर्ण पदक जिंकणारी पहिली. नाव काय आहे तुमची? पायल नाग. ही तुमची साधारणतः भारताची खेळाडू आहे, ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर अंडर 19 मध्ये पुरुषांचा क्रिकेटचा वर्ल्ड कप होता, तो एक लक्षात ठेवा. कुणी आयोजन केलं तर झिम्बाब्वे नामिबिया. हे वैभव सूर्यवंशीचे जे फॅन आहेत त्यांनी ही मॅच बघितली असेल. फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने 175 धावा केल्या आणि कुठल्याही फायनलमध्ये म्हणजे अंडर 19 मध्ये झालेल्या या सर्वोच्च धावा होत्या, ते एक लक्षात ठेवायचं. अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडचा पराभव केला. आपण T20 वर्ल्ड कप बघितला होता. T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघानं न्यूझीलंडचा पराभव केला, ते लक्षात ठेवायचं. इथं आपण इंग्लंडचा पराभव केलेला आहे आणि भारताने आतापर्यंत सर्वाधिक 6 वेळा हा अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकते. याचा आपला कॅप्टन कोण होता? आयुष म्हात्रे, बरोबर ना. CSKचा आयुष म्हात्रे तुमचा याचा कॅप्टन होता, ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवता येऊ शकतं. ठीक आहे. हा एक आवड आहे. जोड्या लावाचा प्रश्न येऊ शकतो, असा एक प्रश्न विचारतात अर्जुन पुरस्कारावरती, त्यानंतर तुमच्या साधारण खेलरत्न पुरस्कारांवरती आणि असे काय अवॉर्ड्स असतील त्याचे जोड्या लावाचे प्रश्न येतात. त्यातला आहे BBC महिला खेळाडू हवा आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी, मागच्या व्हिडिओमध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीचे महासंचालक आणि CEO झालेत. आपण ब्रिटन लक्षात ठेवलं होतं, आठवते का तुम्हाला? ब्रॅटन, तर ते लक्षात ठेवायचं त्याच्यावरनं. ओके. या BBC मधला सर्वोत्तम महिला तुमची क्रीडापटू आहे, त्याचा पुरस्कार स्मृती मानधनाला मिळाला, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर उद्योन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड मिळाला दिव्या देशमुख. आताच काय सांगितलं, ही जागतिक विश्वचषक बुद्धिबळाचा जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. आणि त्यानंतर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला अंजली भागवत. अंजली भागवत या नेमबाज आहेत, बरोबर ना. साधारणतः आता निवृत्त आहेत, त्या प्रशिक्षण देण्याचं काम करतात, त्यांना मिळालेलं आहे. आणि सोबतच पॅरा स्पोर्ट्स वुमन आहे तुमची प्रीती पाल, धावपट्टी आपल्याकडली, तिला मिळालाय पॅरा स्पोर्ट्स वुमन. जोड्या लावाला 4 जोड्या आपल्याकडे आहेत. टोटल मध्ये मिळाला स्मृती मानधनाला, इमर्जिंग मध्ये मिळाला दिव्या देशमुखला, लाईफ टाईम मध्ये मिळालाय अंजली भागवत यांना आणि पॅरा स्पोर्ट्स मध्ये मिळालेला आहे प्रीती पाल. तर ते एक आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आता तुमची ही सगळ्यांना माहिती आहे, आता जानेवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये इथं बजाज पुणे ग्रँड टूर नावाची सायकलची स्पर्धा झालेली होती, ते महत्वाचं आहे. भारतातली पहिलीच आंतरराष्ट्रीय दर्जाची रोड सायकलिंग शर्यत आहे. पुण्याचं जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली. सह्याद्रीच्या रांगांमध्ये ही साधारणतः स्पर्धा आयोजित केली, बरोबर ना. टूर डी फ्रान्स नावाची एक स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजित केली जाते. ही जगातली सर्वोत्तम दर्जाची सायकल स्पर्धा आहे. त्याच धर्तीवरती पण आपल्याकडे आयोजित केली आणि दरवर्षी आपण आयोजित करणार आहे. 26 ला झाली, पुन्हा जानेवारी 27 मध्ये सुद्धा पुन्हा ही परत स्पर्धा होणार आहे, ते आपण लक्षात ठेवायचं. अजितदादांनी याला खूप मदत केली पुण्याचे पालकमंत्री म्हणून. याचा सध्याचा दूत होता MS धोनी, हे एक लक्षात ठेवायचं वेगळं. T20 वर्ल्ड कपचा कोणी बघितला आपण? रोहित शर्मा. याचा आहे MS धोनी आणि याचा विजेता ठरलाय ल्यूक मुदवे, जो की कुठला आहे तुमचा? न्यूझीलंडचा आहे. महत्वाचा आहे बाई लोक, ते आपल्याला करावं लागेल, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. विजेता ठरला न्यूझीलंडचा ल्यूक मुदवे, सदीचा दूत होता MS धोनी आणि भारतातली आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्वात मोठी आणि पहिली सायकलिंग शर्यत आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये अजून काय झालं? अफगाणिस्तानचा रशीद खान, सगळ्यांना माहित असेल साधारणतः, गुजरात टायटन्स कडनं खेळतो ना, बरोबर. रशीद खान अफगाणिस्तानचा T20 क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातला पहिला गोलंदाज. हे ख्रिस गेल आणि रशीद खानचा नादच करायचा नाही. त्यांच्या देशाकडनं पण खेळले, IPL मध्ये खेळले, जगातल्या खूप साऱ्या लीग्स मध्ये खेळतात. बॉलिंग मध्ये म्हटलं तर तुमचा रशीद खान आहे 700+ विकेट घेणारा जगातला पहिला गोलंदाज आहे, लक्षात ठेवा. मी दीप्ती शर्माचं आता सांगितलं, T20 महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. आणि त्यानंतर PV सिंधू, लक्षात ठेवायचं, आपल्या कारकिर्दीमध्ये 500 पेक्षा जास्त बॅडमिंटनचे विजय जिंकणारी किंवा विजय मिळवणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. PV सिंधूला 2 ऑलिम्पिकची पदकं आहेत. एक तिला सिल्वर आहे 2016चा आय थिंक, आणि 2020 मध्ये तिला ब्रॉन्झ मिळालेला आहे. 24 मध्ये तिला कुठलं पदक नाहीये, तर ते एक आपण लक्षात ठेवू शकतो. आणि अजून एक फॅक्ट, सायना नेहवाल, हिला भारताची फुलराणी असं म्हटलं जातं. सायना नेहवालला आपल्याकडे बॅडमिंटनसाठी खूप मोठी सुरुवात करते, याला भारताची फुलराणी असं म्हटलं जातं. सायना नावाचा पिक्चर पण होता, तिने नुकतीच निवृत्ती घेतलेली आहे. सायनाला सुद्धा आय थिंक 2012च्या
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक होतं, तर त्या अँगलने एक लक्षात ठेवायचंय. PV सिंधू 500 विजय मिळवणारी पहिली, दीप्ती शर्मा T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी, आणि त्यानंतर रशीद खान सर्वात जास्त T20 बळी टोटलमध्ये. त्यानंतर महिला क्रिकेट वर्ल्ड कप झाला, तर बघा हे पण आहे. आपण अंडर-19 बघितला, T20 पुरुष बघितला, आणि महिलांचा पण बघतोय. महिलांचा विजेता म्हणजे एक फॅक्ट आहे बघा, सगळ्यांमध्ये भारत जिंकलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू सगळ्यामध्ये, म्हणजे पुरुषांच्या T20 मध्ये, त्यानंतर तुमची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकली, त्यानंतर महिलांचा विश्वचषक जिंकला आपण, आणि अंडर-19 पण जिंकलेला आहे. भारत जिंकला. कुणाला हरवलं इथं आता आपण? दक्षिण आफ्रिकेला हरवलेला आहे. सामनावीर बघा, अंतिम सामन्यामधली शेफाली वर्मा ठरलेली आहे, आणि त्यानंतर मालिकावीर ठरली दीप्ती शर्मा. दीप्ती शर्माने कामगिरी काय केली? तुमच्या अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक पण केलं आणि प्लस 5 विकेट पण घेतल्या, आणि अशी करणारी जगातली ती पहिलीच क्रिकेटपटू ठरली महिलांमधली. ते एक आपल्या इथे लक्षात ठेवायचं. महिला क्रिकेट वर्ल्ड कप. त्यानंतर साधारणतः बुद्धिबळचा आता बघा वेगळी स्पर्धा आली, फिडे चेस वर्ल्ड कप. आणि ही फिडे चेस वर्ल्ड कपची स्पर्धा तुमची गोव्याला झाली 2025 ची. हे लक्षात ठेवायचं. महिलांची झाली होती ती तुमची साधारणतः बघितलं ना आपण सायप्रसमध्ये, दिव्या देशमुख वगैरे ते बघितलं आहे. सायप्रसमध्ये आर वैशालीचं होतं, दिव्या देशमुखचा जी स्पर्धा होती ते लक्षात ठेवायचं. आणि गोव्याला पुरुषांची झाली, त्याच्यामध्ये जाखोवीर सिंधारोह स्टार करून ठेवा. बुद्धिबळाचे आपण 3 बघितले, एक आर वैशाली बघितली, दुसरी तुमची दिव्या देशमुख बघितली, आणि तिसरा आपण बघतोय जाओखीर सिंधारोह उझबेकिस्तानचा आहे. हा सर्वात तरुण विजेता ठरला. ही स्पर्धा गोव्याला आयोजित करण्यात आलेली होती. फिडे चेस वर्ल्ड कप 2025 पुरुषांचा. त्यानंतर IPLचा लिलाव नुकताच झाला. साधारणतः IPL पण संपली आता आपली, पण डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला या वर्षी लिलावामध्ये कॅमरून ग्रीन. पण हा टोटल मधला महागडा नाही, परदेशी खेळाडूंमधला सर्वात महागडा आहे. KKRनं विकेट घेतलं. टोटल मध्ये 27 करोड वाला आपला बिचारा ऋषभ पंत, ते चुकायचं नाही. ऋषभ पंत सर्वात महागडा आहे, ते आपण साधारणतः इथं बघू शकतो. दुसरं प्रशांत वीर जो आहे तो आतापर्यंत सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आहे. तुम्ही जर 2016-17चे कंबाईनचे प्रश्न काढून बघितले तर जयदेव उनाडकट वरती 2दा प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्यामुळे असे प्रश्न घ्यावे लागतात. ते प्रश्न येऊ शकतात, ते व्यवस्थित पाठ करायचे. त्यानंतर साधारणतः स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 हा चेन्नईला झाला. चेन्नई शहर ही स्पर्धा सलग 3ऱ्या वर्षी आयोजित करते बरं का, सलग 3ऱ्या वर्षी. आणि पहिल्यांदाच स्क्वॅश नावाच्या खेळाचा वर्ल्ड कप झाला आणि त्याचा भारत विजेता ठरला. म्हणजे स्क्वॅश वर्ल्ड कप 2025चा भारतानं जिंकला, तो पहिल्यांदा जिंकला, आणि ही स्पर्धा चेन्नईला झाली. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसरं इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम. जसं क्रिकेटचा हॉल ऑफ फेम असतो ना, क्रिकेटचा हॉल ऑफ फेम आला इथं सांगतो. क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये भारताचे टोटल 11 खेळाडू आहेत, आणि रिसेंटली मला वाटतं महेंद्रसिंग धोनीला आपण तो दर्जा दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं. टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये रॉजर फेडरर, जो की साधारणतः मला वाटतं फ्रान्स की स्पेनचा आहे, मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, तर ते स्पेनचा राफेल नदाल आहे, म्हणजे हा तुमचा फ्रान्सचा असला स्वित्झर्लंडचा आहे, सॉरी. रॉजर फेडरर तुमचा स्वित्झर्लंडचा आहे, तो लक्षात ठेवायचा. सर्बियाचा नोवाक जोकोविच आहे. असले विचारतात बाबांनो, काय सांगावं. मला वाटतं मध्यंतरी त्यांनी मेसीचा फुटबॉल क्लब विचारला होता, रिअल माद्रिद आहे का कुठला होता, तर तसे प्रश्न विचारले जातात. आणि भारतातर्फे या टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये 2024 मध्ये दोघांचा समावेश केला गेला. एक म्हणजे लिएंडर पेस आणि दुसरा तुमचे विजय अमृतराज. त्यामुळे ते एक आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साधारणतः रोहन बोपन्ना भारताचा टेनिस खेळाडू होता. यानं 2 विक्रम केले, त्याने आता निवृत्ती घेतलेली आहे. वयाच्या 43व्या वर्षी सर्वात वयस्कर असताना दुहेरी क्रिकेट टेनिस मध्ये त्यांनी क्रमांक 1 वरती पोहोचण्याचा विक्रम केला. म्हणजे टेनिसच्या रँकिंग असतात त्याच्यामध्ये क्रमांक 1 ला सर्वात वयस्कर पोहोचणारा खेळाडू. दुसरं 24 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा सुद्धा सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेता ठरलेला आहे. त्यामुळं रोहन बोपन्ना आपल्यासाठी महत्वाचं आहे. बॉब्स त्याचं टोपण नाव असतं, तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साधारणतः सर्वज्ञ सिंग, याला स्टार करावं मला वाटतं, हा प्रश्न येऊ शकतो. सर्वज्ञ सिंग 3 वर्ष आणि 7 महिने वयाचा फिडेच्या मार्फत, फिडे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ याची संघटना आहे तुमची, जशी ICC आपली असते क्रिकेटची. फिडे रेटिंग मिळवणारा जगातला सर्वात लहान खेळाडू आहे. मध्य प्रदेश मधल्या सागर जिल्ह्यातलं. नाव काय त्याचं? सर्वज्ञ सिंग कुशवाहा, आय थिंक त्याचं आडनाव आहे, ते आपण बघू शकतो. आणि दुसरं तुमचं साधारणतः प्रोजेक्ट महादेव आपण सुरू केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे उद्योन्मुख फुटबॉलपटू आहेत त्यांचा विकास आणि त्यांना सगळ्या फॅसिलिटी मिळाव्या यासाठी आपण प्रोजेक्ट महादेवा सुरू केलाय. मध्यंतरी बघा मेस्सी आलता आपल्या भारतामध्ये, आणि मेस्सीच्या मार्फत या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट महादेवा आलं तर तो फुटबॉलसाठी आहे, ते आपण साधारणतः इथं लक्षात ठेवू शकतो. प्रोजेक्ट महादेवा. ठीक आहे सगळ्यांना, या होत्या तुमच्या क्रीडा घडामोडी. आणि आता सर्वात महत्वाच्या ज्याच्यावरती एक प्रश्न अपेक्षितच आहे ते म्हणजे तुमचे पुरस्कार. तर ते पुरस्कार आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीनं पाहिले
पाहिजेत. चला, पहिला 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 59वा कुठला बघितला आपण? विनोद कुमार शुक्ल, त्यांचं निधन झाले. तो 60वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आर वैरामुथू. याच्यापेक्षा महत्वाचं ते तमिळ कवी आणि लेखक आहेत, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुरस्कार प्राप्त तिसरे तमिळ आहेत, त्यामुळे हे महत्वाचं नाहीये. हा, या पुरस्काराची स्थापना 1961 ला झाली, पण पहिला पुरस्कार दिला 1965 ला. कुणाला दिला? गोविंद शंकर कुरूप यांना दिला. बरोबर ना? तर ते एक लक्षात ठेवायचं. आणि कुणाला देतात तो? हा देतात 22 भारतीय भाषा ज्या 8व्या अनुसूचीमध्ये असतात ना, त्या 22 भाषा अधिक इंग्रजी. आता साहित्य अकादमी वेगळे बरं का, हे झालं ज्ञानपीठ. साहित्य अकादमीला जर आपण बघितलं तर त्या 22 भाषा अधिक इंग्लिश पण येते आणि अधिक राजस्थानी येते, त्यामुळे हे महत्वाचं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे ती भारतीय ज्ञानपीठ नावाची संस्था आहे. राज्यसेवा पूर्व 2022चा प्रश्न आहे बरं का. भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो आणि साहित्य अकादमी या साहित्य अकादमीची संस्थाच आहे आपल्याकडे, त्यांच्या मार्फत दिला जातो. आर वैरामुथू तमिळ कवी आहेत, तर ते लक्षात ठेवायचं. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर 98वा ऑस्कर पुरस्कार जोड्या लावले तर लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया त्या भागामध्ये झालं, ते लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला वन बॅटल आफ्टर अनदर. खूप सारी नामांकन मिळाली, 6 याला नामांकन मिळालं होतं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले पॉल अँडरसन. अभिनेता ठरला मायकेल जॉर्डन. सो मायकेल अभिनेता आहे आणि पॉल तुमचा दिग्दर्शक आहे. आणि अभिनेत्रीमध्ये जेसी बकले ही तुमची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 जोड्या लावामध्ये येऊ शकतो. आणि इथं आलंच आहे, मी घ्यायचं विसरलो, नोबेल पुरस्कार बाबांनो एक करून ठेवा. आलंय तर मी थोडंसं विसरलो स्लाइड वरती घ्यायचं, तर नोबेल पुरस्कार घेऊन ठेवा. मला वाटतं आता राज्यसभेला पण प्रश्न विचारला होता, बरोबर ना? तुमच्या साधारणतः व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना शांततेचा नोबेल मिळाला, त्यांनी तो तात्यांना प्रदान केला, दान केला, बरोबर ना साधारणतः. तर ते लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारतात. नोबेल पुरस्कार महत्वाचे आहेत, मी घ्यायचं विसरलो. पण ऑस्कर आणि नोबेल याच्यावरती एक प्रश्न अपेक्षित मला यावर्षी. इव्हन तुम्हाला बुकर वगैरे पण आहेत. आता साहित्य अकादमी आला बघा. साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कोणाकोणाला सांगितलं मी? 22 भाषा अधिक तुमची इंग्लिश अधिक तुमची राजस्थानी, अशा 24 भाषांना दिला जातो. साधारणतः 1954 मध्ये स्थापना झाली. 55 पासून पुरस्कार सुरुवात. 2026चा किंवा 25चा पुरस्कार राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेला मराठी भाषेसाठी मिळालाय. प्रश्न काय येऊ शकतो? वन लाईनर येऊ शकतो की 2025चा साहित्य अकादमी मराठीचा पुरस्कार कोणाला मिळाला? राजू बाविस्कर, काळ्या निळ्या रेषा. 24चा पुरस्कार मिळाला होता सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप. आणि 23चा पुरस्कार मिळाला होता कृष्णात खोत यांचं रिंगाण. प्रश्न विचारला जातो. मला वाटतं राज्यसेवेला आता किंवा 17 मेच्या गट बच्या मेन्सला प्रश्न होता. प्रदीप कोकरे खोल खोल दुष्काळ डोळे वगैरे असलं काहीतरी विचारलं होतं ना, तर ते एक आपल्याला महत्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके. त्यानंतर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड असतात बघा. जगातले सगळे खेळ आहेत ना, त्या सगळ्या खेळांमध्ये सर्वोत्कृष्ट स्पोर्ट अवॉर्ड कुठले असतील तर ते लॉरियस अवॉर्ड आहे. आणि स्पोर्ट्समन ऑफ द इयर यामध्ये ठरलेला आहे कार्लोस अल्काराज. तो स्पेनचा आहे आणि टेनिसपटू आहे, तर ते एक साधारणतः आपण इथं लक्षात ठेवू शकतो. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ठरलेले आयना सबालेन्का, ही पण टेनिसपटू आहे, ती कुठली तुमची बेलारुसची आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आतापर्यंत मला वाटतं फक्त सचिनला जे 2011च्या वर्ल्ड कप मध्ये खांद्यावर घेतलं होतं ना विराट कोहलीने, ती मुवमेंट आतापर्यंत फक्त लॉरेस मध्ये आपण जिंकलेले, बाकीच्या कुठल्या मुवमेंट साधारणतः आतापर्यंत आपण जिंकलेल्या नाहीत. ओके, ठीक आहे साधारणतः. त्यानंतर सरस्वती सन्मान हा पण महत्वाचा आहे. ज्ञानपीठ बघितला, साहित्य अकादमी मिळाला. 35वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे राजकुमार मुखोपाध्याय. हे तुमचे बंगाली साहित्यिक आहेत आणि त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीला 35वा सरस्वती सन्मान मिळालेला. त्यानंतर बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार आहेत, त्याच्यामध्ये 3-4 महत्वाचे पुरस्कार आहेत. एक, सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टोटल मध्ये मिळाला पुरुषांमध्ये शुभमन गिल. त्यानंतर महिलांमध्ये मिळाला स्मृती मानधना, ऑब्व्हियसली हिलाच मिळाला पाहिजे. त्यानंतर सीके नायडू जीवन गौरव म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे, ते दोघांना मिळाला. एक रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड, ते दोन्ही पण लक्षात ठेवा. आणि महिलांमध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळाला मिताली राज. जोड्या लावाचा हा एक प्रश्न येऊ शकतो बरं का. आणि पुरुषांसाठी असते ती असते गॅरी सोबर्स ट्रॉफी आपली, तर गॅरी सोबर्स आयसीसीची असते. मला वाटतं आपल्याकडे पॉलियम ब्रिगर ट्रॉफी असते, ती याला मिळालेली आहे, त्यामुळे ते एक आपल्याला लक्षात ठेवायचंय. साहित्य 35वा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय, तर ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर इतर काही महत्वाचे पुरस्कार आहेत. स्टॉकहोम वॉटर प्राइज, याला आपण जल संरक्षणातलं नोबेल म्हणतो, पाण्याचा नोबेल पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राइज, ते मिळालेले आहेत. कावेह मदानी इराणचे आहेत आणि असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी आणि प्लस राजकारणी पण आहेत. कुठला? स्टॉकहोम वॉटर प्राइज कावेह मदानी इराण. त्यानंतर मिस इंडिया वर्ल्ड तुमची ठरलेली आहे साध्वी सई, ती गोव्याची आहे, ते एक वन लाईनर पाठ करून ठेवा. आणि आबेल पुरस्कार म्हणजे गणिताचा नोबेल आहे आणि गणिताचा नोबेल पुरस्कार मिळाला गेड फाल्टिंग, जे की गणितज्ञ आहेत. आता सांगितलं गणिताचा
नोबेल महत्वाचा आहे. त्यानंतर स्टॉकहोम वॉटर प्राइज, काव्य मदानी आणि मिस इंडिया वर्ल्ड पुरस्कार साध्वी सैल, त्यामुळे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पुढे लता मंगेशकर पुरस्कार तुमचा मिळालेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार हा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर 2022 ला सुरू केलेला होता. आय थिंक हा 4था की 5वा पुरस्कार असला पाहिजे आणि तो या वर्षी आपल्याकडे 2014 चे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे, तो लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण अशोक चक्र पुरस्कार दिलेला आहे शुभांशु शुक्ला यांना. शुभांशु शुक्ला नुकतेच अंतराळमधनं जाऊन आलेले आहेत, त्यामुळे शांततेच्या काळामध्ये केलेल्या शौर्य कामगिरीसाठी आपण सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र देतो आणि तो शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. तर त्या अँगलला आपल्याला काही घडामोडी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर साधारणतः इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे, तो लक्षात ठेवा. 2025 चा पुरस्कार आहे ग्रासा मासेल आणि मला वाटतं 24 चा पुरस्कार आहे मिशेल बॅचेलेट. हा सेम पुरस्कार मिशेल बॅचेलेट या चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत चिलीच्या, यांना 24 चा पुरस्कार मिळालाय आणि 25च्या मोझांबिकच्या ग्रासा मासेल यांना मिळालाय. त्यानंतर टायलर पुरस्कार असतो, टायलर पुरस्काराला आपण पर्यावरणाचा नोबेल म्हणतो आणि तो मिळालेला आहे टोबी केअर्स जे की अमेरिकेचे नागरिक आहेत, ते लक्षात ठेवायचं. संयुक्त राष्ट्रांचा महासचिव पुरस्कार आता मला वाटतं 17 मेला हा प्रश्न आलता, 2 लाईनर मध्ये प्रश्न विचारलेला होता. स्वाती शांताकुमार यांना दक्षिण सुदानमध्ये केलेल्या मोहिमेसाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार मिळाला. बरोबर. अजून एक आलतं मला वाटतं त्याच्यामध्ये स्वाती शेळके, बरोबर ना, हा स्वाती शेळकेच आहेत. स्वाती शेळके यांनी केरळमधल्या वायनाडच्या पुराच्या वेळी जे काम केलं त्यासाठी त्यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कार मिळाला. हा आपत्ती प्रबंधन आहे आणि हा संयुक्त राष्ट्राचा महासचिव पुरस्कार आहे स्वाती शांताकुमार. क्लिअर आहे सगळ्यांना? हे स्वातीचं आहे का पुढे कुठेतरी येईल, मी घेतलेलं आहे. त्यानंतर हा एक जरा वेगळा आहे बरं का, हा सरकारचा नाही पण इफ्को नावाची संस्था आहे. बघितलं ना आपण मागच्या व्हिडिओमध्ये, इफ्को जगातली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. तर इफ्कोच्या वतीनं साहित्य सन्मान दिला जातो. टोटल महिलांमध्ये मिळाला तो मैत्री पुष्पा यांना आणि युवामध्ये तो मिळाला अंकिता जैन यांना. दोन्ही महत्वाचं, मैत्री पुष्पा टोटल मध्ये मिळालाय तुमचा आणि युवांमध्ये मिळालेला आहे अंकिता जैन, तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर याच्यावरती यावर्षी प्रश्न अपेक्षित आहे कंबाईनला. मराठी भाषा विभागाचे दरवर्षी 4 ते 5 पुरस्कार असतात. त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे साहित्यभूषण मराठीसाठी, तो मिळाला भालचंद्र नेमाडे. त्यानंतर विंदा करंदीकर पुरस्कार यावर्षी मिळाला श्रीनिवास कुलकर्णी. त्यानंतर हे महत्वाचे आहेत, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार आहे, तो मिळाला दिलीप धोंगडे. आणि दुसरं हे व्यक्तींमध्ये मिळाला डॉक्टर दिलीप धोंगडे यांना आणि संस्थेमध्ये मिळाला आपटे वाचन मंदिर इचलकरंजी. मराठी भाषा संवर्धक पुरस्कार बरं का, हा संवर्धक पुरस्कार आहे. मागच्या वर्षी आय थिंक तो भीमाबाई जोंधळे यांना होता. त्यानंतर मंगेश पाडगावकर पुरस्कार तुमचा आहे, तर तो मिळाला व्यक्तींमध्ये विनोद कुलकर्णी यांना आणि संस्थांमध्ये कर्नाटक राज्य साहित्य परिषद. जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो. विंदा करंदीकर पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी, मंगेश पाडगावकर पुरस्कार विनोद कुलकर्णी आणि त्यानंतर भाषा संवर्धक पुरस्कार दिलीप धोंगडे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साधारणतः ग्लोबल टीचर वाईज मला वाटतं 2020 मध्ये आपल्याकडं डॉक्टर रणजित देसले जे सोलापूर मधले जेडपी शिक्षक आहेत त्यांना मिळालं होतं. वर्की फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. आय थिंक या पुरस्काराची रक्कम 7 करोडच्या आसपास आहे, बरोबर ना, त्यामुळे ही मोठी रक्कम आहे, या कार्यासाठी वापरली जाऊ शकते. यावर्षी भारताच्या विजेता ठरलेल्या आहेत रुबल नागी, अत्यंत महत्वाचं. आणि ग्लोबल टीचर प्राइजला शिक्षणातला नोबेल म्हटलं जातं. रुबल नागी भारताचे आहेत, याच्या आधी रणजित सिंह दिसले, ते लक्षात ठेवा. आणि कुठल्या फाउंडेशन तर्फे दिला जातो? वर्की फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुढे सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कार, आता सांगितलं 1 लाईनर साठी हा प्रश्न येऊ शकतो. सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कार 2019 पासून द्यायला आपण सुरुवात केली. यावर्षी संस्थेला कुठल्या मिळालाय? तो सिक्कीम राज्य आपत्ती प्राधिकरणला मिळालेला आहे. आणि व्यक्तींमध्ये लेफ्टनंट कर्नल सीता शेळके, बरं का, मी मगाशी स्वाती शेळके सांगितलं, सीता शेळके यांना मिळाला. यांनी वायनाडमध्ये केरळमध्ये जो पूर आलता ना त्या संदर्भात केलेलं कार्य, बरोबर ना. स्वाती शांताकुमार यांना युनायटेड नेशनचा पुरस्कार मिळाला आणि सुभाषचंद्र बोस पुरस्कार मिळाला सीता शेळके. क्लिअर आहे सगळ्यांना? ते लक्षात ठेवायचं. संस्थेमध्ये सिक्कीम राज्य, व्यक्तीमध्ये कर्नल सीता अशोक शेळके. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या अँगलने आपल्या इथं लक्षात ठेवायचंय. पुढे तुमचे पद्म पुरस्कार विचारत आयोग किती व्यक्तीने मिळाला? हा पहिला प्रश्न. यावर्षीचा पुरस्कार 131 व्यक्तीने मिळाला. त्याच्यामध्ये 5 तुमचे पद्मविभूषण आहेत, 13 तुमचे पद्मभूषण आहेत आणि शिल्लक तुमचे 113 पद्मश्री आहेत, ते लक्षात ठेवायचं. आता महत्वाच्या व्यक्ती यावर्षी आहेत. साधारणतः महत्वाच्या व्यक्तींमध्ये पद्मभूषण मध्ये एक नाव लक्षात ठेवा, ते नाव आहे धर्मेंद्र देवल. यांना मरणोत्तर पद्मभूषण आपण दिला, तर ते एक लक्षात ठेवायचं. पद्मभूषण मध्ये
13 जणांना मिळाला. त्यातलं अलका याज्ञिक आपल्या गायिका माहिती आहेत तुम्हाला. उदय कोटक काय बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण, गिफ्ट सिटीचे अध्यक्ष झालते, त्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि पियुष पांडे हे तिन्ही पण महाराष्ट्राचे आहेत. दुसरा तुमचा पद्मश्रीमध्ये जवळपास 113 जण आहेत. त्यातले महत्वाचे खेळाडूमध्ये रोहित शर्मा आहे, हरमनप्रीत कौर आहे तुमची, त्यानंतर तुमचा सविता पुनिया आहे, आर माधवन कला क्षेत्रासाठी आहे, त्यानंतर मला वाटतं भिकल्या धिंगणा यांना मिळालेला आहे कला क्षेत्रासाठी, आणि डॉक्टर अशोक खाडे यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी मिळालेलं आहे. हे महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. तर त्या अँगलने आपला महत्वाचा प्रश्न आहे पद्म पुरस्कार 2026 एकूण 141. मला वाटतं मागच्या वर्षी 139 होते, त्यावेळेला प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर बुकर पुरस्कार करूनच ठेवायचं. बुकर पुरस्कारामध्ये 2 असतात, एक असतो बुकर साधा आणि दुसरा असतो बुकर इंटरनॅशनल. बुकर इंटरनॅशनल आता सुरू झालाय 2005 ला. बुकर पुरस्कार 1969 ला सुरू झालाय, दिला असेल बघा 1969. आणि 2025चा बुकर मिळालेला आहे डेव्हिड सजले किंवा डेव्हिड स्ले यांना मिळालेला आहे. हंगेरी देशाचे आहेत, पहिलेच हंगेरीचे लेखक आहेत ते एक लक्षात ठेवायचं. आणि त्यांची कादंबरी आहे फ्लेश. करूनच ठेवा, प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड सजले, त्यांची कादंबरी आहे फ्लेश. हे एक आपण इथं बघू शकतो. त्यानंतर 56वा इफ्फी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया नावाचा तुमचा सोहळा असतो. हा सोहळा दरवर्षी गोव्याला आयोजित केला जातो. या वर्षीचा तो 56वा होता आणि याच्यामध्ये गोल्डन पिकॉक अवॉर्ड दिला जातो. तुम्ही जर 2014 ते 17चे प्रश्न काढून बघितले ना कंबाईनचे, दरवर्षी गोल्डन पिकॉक कुणाला मिळाला देतात बघा, सुवर्ण मयूर दिले का इथं. सुवर्ण मयूर पुरस्कार मिळाला व्हिएतनामचा चित्रपट स्किन ऑफ युथला. आणि रजत मयूर पुरस्कार म्हणजेच सिल्वर हा मिळाला मराठी चित्रपट तुमचं गोंधळ, याचे दिग्दर्शक आय थिंक संतोष डावखर होते. हे पण लक्षात ठेवा, संतोष डावखर अत्यंत महत्वाचा आहे. 56वा इफ्फी. आणि याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळाला सत्यजित रे. जीवन गौरव पुरस्कार असतो सत्यजित रे यांच्या नावानं, सत्यजित रे. आणि हा मिळाला मला वाटतं रजनीकांत यांना मिळालेला. ओके, तर ते एक आपण इथे लक्षात ठेवू शकतो. हे 3 पुरस्कार महत्वाचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार, आता 4 जानेवारीला हा प्रश्न आला. राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरले महाराष्ट्र, अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वोत्कृष्ट मनपा ठरलेले आहे नवी मुंबई महानगरपालिका. हे इकडे जातं बघा, वरच्या मधली फॅक्ट आहे. सत्यजित रे जीवन गौरव, रजनीकांत इफ्फीचा पुरस्कार आहे, अत्यंत महत्वाचं. स्किन ऑफ युथ सुवर्ण मयूर आणि गोंधळ चित्रपटाला रजत मयूर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आता काही विशेष सन्मान आहेत. चॅम्पियन्स ऑफ द वर्ष आपण आत्ताच बघितलं माधव गाडगीळ. माधव गाडगीळ यांना जीवन गौरव श्रेणीमध्ये 2024चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला होता. आणि 2025चा पुरस्कार मिळालेला आहे सुप्रिया साहू, या तमिळनाडूमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव या पदावरती कार्यरत आहेत. त्यांना पण पर्यावरणाचा हा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर मराठी भाषेसाठी 2025चा बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या साधारणतः कविता संग्रहासाठी, ते महत्वाचं आहे. आणि आर के लक्ष्मण अवॉर्ड यंदाचा पहिलाच आहे आय थिंक, तो मिळालेला आहे आमिर खान यांना वन लाइनर साठी कंबाईनला. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर तुमचे महाराष्ट्राच्या संदर्भाने विशेष घडामोडी. महाराष्ट्रातलं असं पहिलं राज्य तुमचं शहर आहे अमरावती, ज्यानं स्वतःचा जिल्ह्याचा पक्षी घोषित केलेला आहे. शहर पक्षी, बरोबर ना, शहर पक्षी घोषित करणारा अमरावती पहिले. आणि पक्षी कुठला, तांबट पक्षी बरं का, तांबट नावाचा पक्षी घोषित केलेला आहे, तो महत्वाचा आहे साधारणतः. त्यानंतर महाराष्ट्रातल्या अजून घडामोडी आहेत. हा येरवडा कारागृह आहे ना, येरवडा मध्यवर्ती कारागृहानं स्वतःचं कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे रेडिओ परवाज. आपण कालच्या व्हिडिओमध्ये फॅक्ट बघितली होती, भारतीय सैन्यानं राजौरी नावाचा जिल्हा होता, कुठं होता तो, जम्मू आणि काश्मीर, त्याच्यामध्ये रेडिओ संगम नावाचं त्यांचं कम्युनिटी स्टेशन सुरू केलं आणि येरवड्याचं नाव आहे रेडिओ परवाज बरं का, कन्फ्यूज करायचं नाही. त्यानंतर एक महत्वाचं आहे, महाराष्ट्रातली आणि भारतातली पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे भंडारा जिल्ह्यातली बेला ग्रामपंचायत, अत्यंत महत्वाचं. आणि नुकतंच आपल्या एसटी महामंडळ जे आहे ना, त्या एसटी महामंडळानं स्वतःचे ब्रँड अँबॅसेडर निवडलेले आहेत रितेश आणि जेनिलिया देशमुख, ते एक लक्षात ठेवायचं. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन करीर, आय थिंक नितीन करीरच असले पाहिजेत, येस इफ आय एम नॉट रॉंग. याच्या आधी निधन झालेलं यांच्या आधी जे होते त्यांचं करेक्ट करून घ्या, आता मला एकदा रिकॉल होत नाहीये. दुसरं, आपला भारताचा जो होता 16वा वित्त आयोग, त्याचे कुठले होते, अरविंद पनगारिया, आणि सचिव होते ऋत्विक रंजन पांडे, ते लक्षात ठेवायचं. राज्याचा वित्त आयोग आपण साधारणतः कलम 243 के 243 आय
आणि वाय या कलमानुसार करतो. KZA नुसार आपलं निवडणूक आयोग असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या अँगलनं आपल्या इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 5.0 हा राज्य सरकारचा पर्यावरण आणि हवामान बदलाच्या संदर्भाने उपक्रम आहे. आणि या 5.0 मध्ये पुरस्कार कोणाकोणाला मिळाले बघा. 10 लाख प्लस जी मनपा आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर 3 लाख ते 10 लाखामध्ये पनवेल महानगरपालिकेला पुरस्कार मिळाला. आणि 40,000 ते 1 लाखामध्ये आमच्या बारामती नगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानामध्ये पहिलं पारितोषिक मिळालं. त्यामुळे जोड्या लावाचे प्रश्न आहेत ते पण आपण इथं व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. ओके. त्यानंतर काही नॅशनल लेवलच्या घडामोडी आहेत. पहिलं, आता इथं मटका नाहीये, इथं मथुरा पाहिजे, टायपिंग मिस्टेक झाली माझ्याकडं. भारतातलं पहिलं गो संस्कृती संग्रहालय, भारतातलं पहिलं गो संस्कृती संग्रहालय मथुरा उत्तर प्रदेशला, बरोबर ना? गोकुळचा कान्हा लक्षात ठेवायचं, मथुरेचा कान्हा, कानाला दही आवडतं म्हणजे गो संग्रहालय कुठं आलं तुमचं? मथुरेला. आणि स्वतःचा राज्य, मला वाटतं राज्य गोसेवा आयोग आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोग आहे. असं राज्य गोसेवा आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. आणि त्याचे अध्यक्ष आय थिंक शेखर मुंदडा आहेत. तर ते एक आपण इथं लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आता जो प्रजासत्ताक दिन झाला आपल्याकडे 2026चा, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथाची एक स्पर्धा असते आणि यावर्षी तो महाराष्ट्राला मिळाला. तर ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर सनराईज फेस्टिवल एक सुरू केला. सनराईज म्हणजे सूर्य, उगवत्या सूर्याचं राज्य कुठलं? जगातलं देश जपान आणि आपल्याकडचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्या अरुणाचल प्रदेश मधलं डोंग गाव आहे, या ठिकाणी सनराईज फेस्टिवल साजरा केला. एक तर अरुणाचल प्रदेश विचारतील किंवा डोंग विचारतील, दोन्ही महत्वाचे आहे. त्यानंतर शाश्वत शहरीकरणासाठी स्वतंत्र धोरण आखणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य आहे. केरळच्या आपण तिन्ही व्हिडिओमध्ये भयंकर घडामोडी बघितल्यात, त्यामुळे त्या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर भारतातलं पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर चंदीगड ठरलेलं आहे. आणि आता सुरत पण त्या मार्गावरती, मग सुरतने अजून दिलं नाही. भिकारीमुक्त शहर केलं तर इंदोर आणि नागपूर हे दोन्ही पण तिथं लक्षात ठेवायचं. ऑप्शन नुसार आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं. अजून काय महत्वाचं, 2026चा जो प्रजासत्ताक दिन होता त्याच्यामध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला डेर आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे दोन आपले प्रमुख पाहुणे होते बरं का. तर ते एक लक्षात ठेवायचं. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला डेर आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा. त्यानंतर असं भारतातलं पर्यटक स्थळ जिथं सर्वात जास्त विदेशी पर्यटकांनी भेट दिली ते ठरलेले ताजमहल. ऑब्व्हियसली ताजमहल पाहिजे. आणि 2 नंबरला होतं कोणार्कचं सूर्य मंदिर. 2 नंबर कोणी विचारणार नाही, पण स्टील आपल्याला आलं तर लक्षात ठेवता येऊ शकतं. कोणार्कचं सूर्य मंदिर आणि सर्वात जास्त ताजमहल आहे. त्यानंतर पेटा, पेटा ही प्राण्यांच्या संदर्भानं संवर्धन संस्था आहे. तर पेटा पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला यावर्षी अभिनेत्री रवीना टंडन. तर ते एक लक्षात ठेवायचं. आता हे महत्वाचं आहे बरं का वन लाइनरसाठी. भारतातलं पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ म्हणजे काय? जेवढा पाण्याचा वापर त्या विमानतळावरती केला जातो त्यापेक्षा जास्त पाणी ते जनरेट करतं, त्याला म्हणतो आपण वॉटर पॉझिटिव्ह. आणि हे ठरलेलं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली. त्यानंतर तुमचं साधारणतः देशातलं पहिलं दीपगृह, नदीवरचं दीपगृह म्हणजे काय? लाईट हाऊस. असे लाईट हाऊस बऱ्यापैकी तुमचे हे समुद्र किनाऱ्यावरती असतात, पण नदीवरचं लाईट हाऊस आहे. ब्रह्मपुत्र आपल्याकडलं मोठी नदी आहे, आसाममध्ये ब्रह्मपुत्रवरती आपण असं लाईट हाऊस करतोय. देशातलं पहिलं नदीवरचं लाईट हाऊस, त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. आय थिंक हे नॅशनल वॉटरवे 2 जो सादिया ते दुबरी आहे त्याच्यावरती हे तयार करतायत. तर ते एक आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत. ब्रिक्सची परिषद आहे, अत्यंत महत्वाचं. ब्रिक्सच्या परिषदेचा 2026चा अध्यक्ष ठरलाय भारत. 25चा अध्यक्ष होता ब्राझील. ओके, 25चा होता ब्राझील. ते एक लक्षात ठेवा. ब्रिक्सची स्थापना कधी? ब्रिक्सची स्थापना 2009ला. आधी त्याच्यामध्ये 4च देश होते ब्रिक, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. 2010 मध्ये याच्यामध्ये साऊथ आफ्रिका ऍड झाला आणि सध्या ब्रिक्स मध्ये टोटल 10 देश सदस्य आहेत. हे लक्षात ठेवायचं बरं का. जिम ओ नील यांची संकल्पना आहे ब्रिक्स, ते एक आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीचा, ऑक्सफर्ड नावाची डिक्शनरी आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे रेज बेट. तर तो एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जगातली सर्वात प्राचीन नदी असा एक शोध रिसेंटली लागलेला आहे, ती आहे ऑस्ट्रेलियामधली फिंके नदी. त्यामुळे ही एक फॅक्ट आहे तुमची आंतरराष्ट्रीय, त्याच्यावरती आपण इथं व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर एक उपक्रम आहे जागतिक बँकेनं सुरू केलेला आहे वॉटर फॉरवर्ड. जगातल्या 1 अब्ज लोकांना जलसुरक्षा देण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीनं हा जलसुरक्षा कार्यक्रम सुरू केला. त्याचं नाव काय आहे तुमचं? वॉटर फॉरवर्ड. नावातून तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टी साधारणतः कळत असतील. त्यानंतर साधारणतः युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता हे थोडंसं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. इथं काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला अजून डिटेलमध्ये मी सांगतो, कारण शेवटच्या 4-5 घडामोडी याच्यामध्ये
बऱ्यापैकी गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत, ते लक्षात ठेवा. युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा याच्यामध्ये दीपावलीचा नुकताच समावेश आपण केलेला आहे, तर ते गोष्टी आपण इथं साधारणतः व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. काय काय बघा, 16वी आहे बरं का, म्हणजे याच्या आधी 15 अमूर्त सांस्कृतिक वर्षामध्ये समाविष्ट होते आपल्याकडं, तर ते एक आपण इथं लक्षात ठेवू शकतो. याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या इथं आपल्याला थोड्याशा डिटेल बघाव्या लागतील. ओके, वेट अ मिनिट, मी तुम्हाला त्या अजून सांगतो. युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा, त्याच्यामध्ये आपण 16वा समावेश केलेला आहे दीपावलीचा. त्यानंतर आपल्याकडं 2008 मध्ये पहिल्यांदा आपल्याकडं रामलीला समाविष्ट झाली, तर ते एक महत्वाचं आहे आपल्याकडं. रामलीला सोबतच केरळमधली कुट्टिकम परंपरा, म्हणजे 2008ला 3 गोष्टी आल्या. एक रामलीला आहे, त्यानंतर तुमची केरळमधली कुट्टिकम नावाची परंपरा आहे, आणि तिसरी तुमची परंपरा आहे ती म्हणजे वैदिक जप करण्याची आपली परंपरा. या 3 परंपरा 2008ला पहिल्यांदा समाविष्ट झाल्या. नुकताच 2023 मध्ये गरबा, 21 मध्ये दुर्गा पूजा, 17 मध्ये कुंभमेळा आणि सोबत योग. त्यामुळे असं विचारतील की युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत भारतातील कुठल्या प्रथांचा समावेश नाहीये. त्याच्यामध्ये योग आहे, कुंभमेळा आता नाशिकला होतोय तो आहे, महाकुंभमेळा उत्तर प्रदेशला झाला प्रयागराजला तो पण त्याच्यामध्ये आहे, गरबा पण. अशा महत्वाच्या गोष्टी आणि नुकताच दीपावलीचा समावेश सुद्धा केलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, तर ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर विशेष काही जागतिक सन्मान आहेत. टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2025 आणि तो यांना मिळालाय AI चे शिल्पकार, आर्किटेक्ट्स ऑफ AI. ते लक्षात ठेवायचं, एका व्यक्तीला नाहीये, या संकल्पनेला आहे, ते लक्षात ठेवायचं. 2024चा पुरस्कार मिळालेला होता डोनाल्ड तात्या ट्रम्प, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि 25 मध्ये CEO ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे युट्यूबचे CEO नील मोहन यांना. त्यामुळे ते एक साधारणतः लक्षात ठेवायचं. आतापर्यंत कुठल्याही भारतीयाला हा पुरस्कार मिळालेला नाही. तुम्ही किती पण देश करा, अजून पण तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला नाही. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर 199 नंबरची फॅक्ट, आपण 200 पर्यंत जवळपास पोहोचलो. आता युनेस्कोची साधारणतः शहरांची यादी आहे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. युनेस्कोचा आहे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे, आणि त्याच्यामध्ये नुकतंच लखनौचा समावेश केलेला आहे. कशासाठी हे विचारलं बरं का, गॅस्ट्रॉनॉमी ही संकल्पना आहे. गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे पाककला आणि खाद्य संस्कृती, यासाठी आपण लखनौचा समावेश केलाय, आणि हे भारतातलं या यादीत समाविष्ट होणारं 9वं शहर आहे, ते एक लक्षात ठेवा. पहिलं शहर म्हणून आपण जयपूर आणि वाराणसीचा समावेश आपण संगीतासाठी केलता, आणि जयपूरचा समावेश आपण हस्तकलेसाठी केलता, तर ते एक लक्षात ठेवायचं. आय थिंक 2023ला ग्वाल्हेरचा समावेश झाला या यादीमध्ये 8वं शहर म्हणून संगीतासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा, लखनौ 9वं आहे, ते पाककलेसाठी आहे. याच्यामध्ये हैदराबाद पण आहे. हैदराबादची काय फेमस आहे, बिर्याणी. त्यामुळे हैदराबाद सुद्धा पाककलेसाठी आहे, ते एक लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. अमूर्त सांस्कृतिक वर्षामध्ये 16 आहेत, 16वं दीपावली आहे, आणि क्रिएटिव्ह सिटीज मध्ये 9 आहेत, त्यातलं 9वं लखनौ आहे. वन लाइनरसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर साधारणतः काही महत्वाच्या परिषदा आहेत. पहिलं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं सातारा, जोड्या लावायला येऊ शकतं. 98वं संमेलन झालं नवी दिल्लीला, अध्यक्ष कोण होत्या, तारा भवाळकर. त्यानंतर 99वं झालं तुमचं, अध्यक्ष होते विश्वास पाटील, ते झालं तुमचं साताराला. आणि 100वं संमेलन होणार आहे, अजून अध्यक्ष डिक्लेअर नाही आहेत, पण पहिलं संमेलन पुण्याला झालं 1878ला. महादेव गोविंद रानडे त्याचे अध्यक्ष होते, म्हणून त्याच्या स्मरणार्थ 100वं संमेलन आता 26 मध्ये पुण्याला होणार आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय धोरण सुरक्षेवरतीची परिषद ही झाली तुमची बेंगलोरला. वन लाइनर फॅक्ट महत्वाचा येऊ शकतो. त्यानंतर निवडणूक आयुक्तांची परिषद, भारतातल्या सगळ्या राज्यांच्या निवडणूक आयुक्तांनी कुठं झाली पाहिजे परिषद तुमची, दिल्लीला. त्यामुळे दिल्ली तोपर्यंत पाठ करायचं नाही, वेगळंच असं आहे की नाही, बेंगलोर वगैरे ते पाठ करून टाका. त्यानंतर तुमचं जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद, आपत्ती कुठे येते, हिमालयामध्ये येते. डेहराडून हिमालयामध्ये आहे का, ऑब्व्हियसली हिमालयामध्ये आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन परिषद उत्तराखंड राज्यातल्या डेहराडून मध्ये झाली. त्यानंतर जागतिक मलेरिया परिषद आहे तुमची, ही जागतिक मलेरिया परिषद तुमची नवी दिल्लीला झालेली आहे. आणि त्यानंतर तुमची आंतरराष्ट्रीय मसाला परिषद आहे, ती झाली कोचीला. याच्यासोबत अजून काही महत्वाच्या परिषद आहेत. एक म्हणजे हा प्रश्न येऊ शकतो बरं का, एक आहे तुमचं साधारणतः अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद. पीठासीन म्हणजे काय, तुमचे पार्लमेंटचे अधिकारी असतात बरोबर ना, म्हणजे विधानसभांचे अध्यक्ष, त्यांची परिषद झाली यावर्षी लखनौला. भारतातल्या सगळ्या पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद झाली लखनौला. आणि सोबतच जगातल्या सगळ्या देशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची सुद्धा, हे महत्वाचं आहे, सरन्यायाधीश, या सरन्यायाधीशांची सुद्धा परिषद झाली तुमची लखनौला. त्यामुळे हे 2 दिल्लीला नाहीये, आणि म्हणून हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, ते एक लक्षात ठेवा. आपत्ती व्यवस्थापन परिषद डेहराडून बघितली आपण, मलेरिया परिषद नवी दिल्ली बघितली. त्यानंतर अजून एक महत्वाची परिषद झाली 25वी रौप्य महोत्सवी 25वी जागतिक शाश्वत विकास परिषद झाली नवी दिल्ली. आता नवी दिल्ली आहे,
तर ते लक्षात ठेवतो. नवी दिल्ली सोडून जे आहे ते आपण साधारणतः पाठ करतोय, ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रकुल पीठासीन अधिकारी, राष्ट्रकुल देशांचे पीठासीन अधिकारी. भारतातल्या पीठासीन अधिकाऱ्यांची कुठे झालं? लखनौला. जगातल्या सरन्यायाधीशांची लखनौला. आणि भारतातल्या पीठासीन राष्ट्रकुलच्या पीठासीन अधिकाऱ्यांची झाली ती पुन्हा नवी दिल्लीलाच आहे. तर त्या अँगलने आपण इथे एक गोष्ट काही लक्षात ठेवू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? सो त्या अँगलला आहे. आणि इथं जवळपास आपण 201 महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या बघितलेल्या आहे. परीक्षेच्या आधी मॅक्सिमम कव्हर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. आता मुद्दा एक असा असू शकतो की सगळ्या घडामोडी आपल्याला कव्हर करता येत नाहीये. 10-12 तास पेपरच्या आदल्या दिवशी तुमचं लेक्चर घेणं आणि तुम्हाला कन्फ्यूज करणं मला पटत नाही. त्यामुळं तुमच्या यानं तुमचं सगळं वाचून झाल्यावरती मस्तपैकी कानात हेडफोन टाकून तुम्ही हे बघणं अपेक्षित होतं आणि तसं तुम्ही केलेलं आहे. यातले बऱ्यापैकी प्रश्न रिफ्लेक्टेड होतील अशी मला साधारणतः आशा आहे. आणि तुम्ही अभ्यास केलाय तो खूप सुंदर पद्धतीनं जाल. पेपर साधारणतः तुमचा आता जेव्हा लेक्चर बघत असाल त्याच्या कदाचित दुसऱ्या दिवशी असेल साधारणतः, तर पेपर व्यवस्थित सोडवा. कंबाईनची सगळ्यात मोठी परीक्षा असते तो 1 तास. तुम्ही आता कसं असतं कंबाईनला साधारणतः तुम्ही किती अभ्यास केला हे महत्वाचं असतं. तर तुम्ही अभ्यास केला त्याला 50% वेटेज आहे आणि तुम्ही पेपर कसा सोडवताय याला तुमचं 50% वेटेज आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास तो तुम्हाला पेपरामध्ये उतरवायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला वेळ किती माहिती आहे का? फक्त 1 तास आहे. त्यामुळं तुम्ही किती स्पीडनं किती ॲक्युरेट प्रश्न वाचताय हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जी नवीन लेकर आहेत किंवा जुनी लेकर मॅनेजमेंटसाठी मला विचारतात, तर त्याच्यामध्ये सांगून टाकतो तुम्हाला. एक तर एका तासाचं आपल्याला मॅनेजमेंट व्यवस्थित जमलं पाहिजे. आता गंमत अशी असते की आता मागच्या 2 वर्षापासून आयोग मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न हे पहिल्यांदा द्यायला सुरुवात करतं आणि बऱ्यापैकी ज्याला मॅथ्स रिझनिंग येत नाही ते पहिल्यांदाच पॅनिक होऊन जातं. तर तसं आपल्याला इथं अजिबात करायचं नाही. त्यामुळं मॅथ्स रिझनिंग तुम्हाला कुठं सोडवायचंय हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज मध्ये डिसाईड केलं असेल. एक तर आधी सोडवा नाही तर नंतर सोडवा, पण एक लक्षात ठेवा 40 मिनिटात तुमचे जीएसचे 80 प्रश्न सोडून गोल करून झाले तरच तुम्हाला शेवटच्या 20 प्रश्नामध्ये मॅथ्सला न्याय देता येतो. अजून एक सांगतो, लई हुशार इंजिनियर असेल तरच त्याला मॅथ्सचे 20 पैकी 20 सुटतात आणि मॅथ्समध्ये असे काही प्रश्न असतात ते तुम्हाला मुद्दाम वेळ खाऊ अडकून ठेवायचे असतात. त्यामुळं समजा 15 मिनिटं शिल्लक राहिली तर मॅथ्सचे 20 प्रश्न सोडवायला जाऊच नका. तुम्ही 20 मधले तुम्हाला जे येतात तेवढे सिलेक्ट करा. समजा 15 येतात ना, 15 सिलेक्ट करा आणि 15च बरोबर आणायचा प्रयत्न करा. 15 म्हणजे खूप चांगला रेशो आहे कंबाईनच्या मॅथ्ससाठी, त्यामुळे तिथे एक चांगलं काम करा. बाकी तुमचा आपला जो जॉग्राफी आहे त्याचा आपण डिटेल डिस्कशन घेतलं. हक्काचा विषय किती पण अवघड येऊ द्या, 7च्या खाली तुम्ही येणार नाही. सोप्पा आला तर 10 मार्क आपल्याला 100% पडणार आहे तुमचं, तो महत्वाचा आहे. इकॉनॉमिक्सचा अँगल आणि पॉलिटिक्सचा अँगल हे 3 विषय तुमचे कदाचित हक्काचे राहतील. आता करंटचा आपण घेतलेला आहे. करंटचा त्यांनी मागच्या वर्षी सारखा ट्रेंड ठेवला अवघड सारखा, तर तिथं ऍटलिस्ट आपल्याला जे सगळे करतात त्या फॅक्ट आल्या पाहिजेत, हा आपला पहिला प्रयत्न आहे. आणि ज्या कुणीच केल्या नाही त्या कुणालाच येत नसतात साधारणतः, त्यामुळे अडचण घ्यायची नाही. अवघड आला तर ऍटलिस्ट स्पर्धेमध्ये राहण्यासाठी ज्या सगळ्यांना येतात त्या फॅक्ट आपल्याला पाहिजेत आणि सोप्पा आला तर सगळ्याच फॅक्ट तुम्हाला जमल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवायचे. आता राहिला प्रश्न हिस्ट्री आणि सायन्सचा. गंमत अशी होते की लेकरांना हिस्ट्री आणि सायन्स या 2 विषयांचं काय मला माहित नाहीये, पण मागच्या वर्षी जॉग्राफी त्यांनी अवघड टाकलं बरं का. आता राज्यसभेला पण जॉग्राफी अवघड आलता, 25ला पण जॉग्राफी थोडासा अवघड आलता. तसा हिस्ट्री आणि सायन्स आलं तर हिस्ट्री आणि सायन्सचे तुम्हाला किमान बेसिक जमले पाहिजेत. पण तुम्हाला मेरिटमध्ये पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी हा सायन्स आणि हा मॅथ्स रिझनिंग हा अतिशय की विषय असणार आहे, हे लक्षात ठेवा. सो त्या पद्धतीनं शेवटचा दिवस आहे. तुम्ही हे लेक्चर बघता साधारणतः यानंतर पॅनिक न होता तुमचं जे झाले तेच वाचायचा प्रयत्न करा. शक्यतो जीएस फारचं वाचू नका. शॉर्ट नोट काढले असतील त्या फक्त चाळा, आठवायचा कृपया प्रयत्न करू नका. लेकर काय करतात, 11 वाजता पेपर सकाळी 9 वाजता आठवतं की इतिहासामध्ये साधारणतः सार्वजनिक सभेमध्ये काय, तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. पेपरमध्ये तुम्हाला बरोबर त्या गोष्टी आठवतात, हे करा. चालल्या तर फक्त करंटच्या घडामोडी तुमच्या साधारणतः चाळा. मी आता लेक्चर घेतल्यानंतर तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्या पटापट तुम्ही साधारणतः चालल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा साधारणतः. आणि गट ब पूर्वपरीक्षा 2026 साठी आपण आपल्या ध्यास प्रबोधिनी ऍपच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली संस्था नवीन आहे, इथून पुढे सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट राहणार आहोत. याच्यानंतर जी 12 जुलैला गट क ची मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपली जॉग्राफीची मेनशी रिव्हिजन बॅच, पर्यावरणाची रिव्हिजन बॅच आणि मी चालू घडामोडीचा एक क्रॅश कोर्स सुद्धा तुमच्यासाठी आपल्या ॲपवरती उपलब्ध करणार आहे. भूगोलासाठी, चालू घडामोडीसाठी आणि नवीन येणाऱ्या सगळ्या परीक्षांच्या सगळ्या विषयांसाठी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती जोडले राहा. तुम्ही असेच प्रेम देत आहात, तसेच प्रेम देत राहा. सर्वांना परीक्षेला ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.